नमस्कार मित्रांनो, मी भूषण नेमळेकर दैसर कनेक्टच्या वतीने आपल्याशी जोडलो गेलो आहे. आणि आज काही मी कोणाचा इंटरव्ह्यू वगैरे घेत नाहीये. आज फक्त मला तुमच्याशी गुज करायची आहे. मला असं वाटलं की मी एक तमिळ चित्रपट पाहिला. त्या चित्रपटाचं नाव आहे पार्किंग. आणि तो चित्रपट रिलीज झालेला आहे 2023 म्हणजे 2023 मध्ये डिसेंबरला रिलीज झाला. इट वॉज अ थिएट्रिकल रिलीज ज्याला आपण म्हणतो. पण मला तो चित्रपट अतिशय भावला, कारण त्याच्या मागे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आजकाल जे आपण पाहतो की इगो आहे किंवा भयानक प्रत्येकाचा टेम्पर इश्यू जो आहे, त्या चित्रपटामध्ये आपण जर पाहिलं तर यू विल डेफिनेटली रिअलाइज की जर अशा गोष्टी आपण केल्या नाही पाहिजेत लाईफमध्ये. म्हणजे मी तुम्हाला अगदी स्पॉन्टेनियसली तुमच्याशी जोडलं गेलं, मला असं वाटलं, बिकॉज आपला हा चॅनल आहे ज्याच्यामध्ये आपण मोकळेपणाने आपल्या मित्रांशी बोलतो. अँड दॅट्स द रिझन आय थॉट आय शुड कनेक्ट विथ यू की हा चित्रपट आता तुम्हाला प्राईम व्हिडिओवरती पाहायला मिळेल, त्यामुळे तुम्ही जरूर बघा. आणि थोडं तुम्हाला एक बॅकग्राऊंड सांगतो. हा तमिळ चित्रपट आहे अँड इट्स लाईक इट्स डायरेक्टेड बाय मिस्टर, मी हे वाचून दाखवतो तुम्हाला कारण हे डिटेल्स जे लिहिलेले आहेत ते इवन त्या फिल्मची पब्लिसिटी करण्याकरता आपण हे घेऊ शकतो की ज्यांना चित्रपटाबद्दल माहिती पाहिजे असेल तर डायरेक्ट जे केलेलं आहे ते रामकुमार बालकृष्णन यांनी डेब्यू डायरेक्टर केले, म्हणजे पहिल्यांदा त्यांनी डायरेक्ट केलं आहे. पण माझ्या दृष्टीने ज्या तऱ्हेने त्यांनी ही फिल्म हाताळलेली आहे ती इतकी सुंदर आहे की आपल्याला असं वाटतं की मला वाटतं अतिशय सिनियर डायरेक्टर असावं. पण मला आत्ताच कळलेलं आहे की इट्स फर्स्ट फिल्म. त्या फिल्मचे प्रोड्युसर आहेत सुधान सुंदरम आणि के एस सिनीश यांच्या पॅशन स्टुडिओजच्या अंडर आणि सोल्जर्स फॅक्टरी अँड स्टार्स याच्या अंडर त्यांनी हे प्रोडक्शन केलेलं आहे. चित्रपटाचे नायक जे आहेत, हिरो ज्याला आपण म्हणतो, ते हरीश कल्याण आहेत. आणि एक मेन कॅरेक्टर त्यांच्या अगेन्स्ट केलेलं जे आहे किंवा पॅरल कॅरेक्टर जे आहे ते मिस्टर एम एस भास्कर. ते थोडे सिनियर आहेत वयाने, पण त्यांनी इतकं सुंदर कॅरेक्टरायझेशन केलं आहे की ह्या दोन व्यक्तींवरती हा संपूर्ण चित्रपट जो आहे हा आधारित आहे. आणि यू शुड वॉच द फिल्म. त्यांच्याबरोबर इंदुजा रविचंद्रन ही हरीश कल्याण नावाचे जे हिरो आहेत त्यांची पत्नी दाखवली आहे. आणि शी इज कॅरिंग, शी इज प्रेग्नंट. आणि संपूर्ण जे काही बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला इतकं खिळवून ठेवतं की एक ऑर्डिनरी पार्किंग एका बंगल्यामध्ये किंवा एका बिल्डिंगमध्ये इश्यू असतो, तो कसा आपल्याला एक विकोपाला नेऊ शकतो ते ह्या चित्रपटामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. आणि इतर काय, आता सिनेमॅटोग्राफर आहेत जे जिजू सोनी नावाचे आहेत, जिजू सनी. एडिटर जे आहेत ते फिलोमिना राज आहे, फिलोमिन राज. नंतर म्युझिक सॅम सी एस आहे. प्रोडक्शन कंपनीज तसं मी म्हटलं तुम्हाला, पॅशन स्टुडिओज, सोल्जर्स फॅक्टरी. आणि 1 डिसेंबर 2023 ला हा चित्रपट रिलीज झालेला आहे. आणि 128 मिनिटाचा हा चित्रपट आहे. पण मित्रांनो, मला असं वाटतं की कधी कधी आपण एखाद्या चित्रपटातून बऱ्याचशा गोष्टी आपण वी टेक होम ज्याला आपण म्हणतो की जे आपण काय करावं आणि काय करू नये. तर ह्या चित्रपटामध्ये आपण पार्किंगच्या संदर्भात जे आपण पाहतो, तर त्या ह्याच्यामध्ये आपण काय करू नये आणि आपल्या टेम्परला कसं कंट्रोल करावं हे जरूर आपल्याला या चित्रपटातनं कळतं. तर मला असं वाटतं की तुम्हाला कधी वेळ मिळेल, जेव्हा तुम्ही कधी ट्रॅव्हल करत असाल, तुम्ही ड्राईव्ह करत नसाल आणि तुमच्याकडे वेळ आहे, तर तुम्ही हा चित्रपट पहा. तुम्ही जर फ्लाईटवरती असाल, पण अतिशय पाहण्यायोग्य असा चित्रपट का आहे, कारण मी त्याच्यावरनं शिकलो की पार्किंगवरनं भांडू नये. पार्किंगवरनं आपण कधी इगो इश्यूज ठेवू नये, कारण एकदम विकोपाला जाऊ शकतो. हे आपण याच्याकडनं शिकू शकतो या चित्रपटातून. तर असेच अनेक चित्रपट जे मी पाहतो आणि ज्याच्यामधनं मला असं वाटतं की आपण काही बोध घेऊ शकतो, ते मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवेल. असं मला वाटतं की दैसर कनेक्ट ह्या मीडिया चॅनलवरनं मी हा असा नवीन उपक्रम मला वाटतं राबवावा असं मला वाटतं. आणि आय थिंक यू ऑल्सो शुड गाईड मी. तुम्हाला असं वाटतं की हो, असं आपण करावं, तर तुम्ही माझ्या फेसबुक पेजवरती जेव्हा मी लिंक पाठवीन किंवा होस्ट करीन त्याच्यावरती तुम्ही लिहा की बाबा येस, तुम्ही अजून काही चित्रपट पाहत असाल तर तुम्ही, आय कॅन ऑलवेज कनेक्ट विथ यू आणि गिव्ह यू माय थॉट प्रोसेस की आपण हा चित्रपट का पाहावा आणि त्यातनं आपण काय बोध घेऊ शकतो.
तर अजून एक चित्रपट मी ज्याच्याबद्दल मी बोलीन, हे आय डू इट ओनली वेन आय रिअलाइज की तुम्हाला हे माझं म्हणतात ना थॉट प्रोसेस आवडलं असेल तरच मी पुढे जाईन. बट आय लुक अप टू युअर कमेंट्स ऑन दिस. थँक्यू सो मच तुम्ही मला हा वेळ दिल्याबद्दल. पण पार्किंग हा तमिळ चित्रपट, त्याच्यामध्ये तुम्हाला लँग्वेज ऑप्शन आहे. तुम्ही इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये, मराठी, काय जे जे काही लँग्वेजेस आहेत ते तुम्ही हे करू शकता. आणि तो तुम्ही प्राईम व्हिडिओवरती बघू शकता. पण जरूर बघा पार्किंग हा चित्रपट. थँक्यू.